नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण गट क साठी जी पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज घेतोय, तर त्यामध्ये ही 6वी टेस्ट सिरीज आहे. त्याचे गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहे. तर आता पहिला प्रश्न तुम्ही वाचू शकता. एका वस्तूची छापील किंमत ₹9,600 आहे आणि तिची विक्री किंमत 6,336 आहे. तर त्याची सूट टक्केवारी किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर आता हे कसं करायचं? तर सगळ्यात पहिले 9,600 छापील किंमत आणि 6,336 हे आपल्याला विक्री किंमत दिलेली. मग डायरेक्टली आपण काय करणार, याला आपण 100 कन्सिडर केलं. 9600 हे आपले 100 आहेत. तर 6336 हे आपले किती आहेत हे आपल्याला करायचं आहे. मग डायरेक्टली आपण जर बघितलं, हे 00 हे 00 कट झाले. 96 आता आपल्याला इकडे भाग लावायचा आहे. आता 96चा पाढा समजा तुम्हाला येत नाही, पण 96चा पाढा जरी येत नसेल तरी एक अंदाजपंच आपण बघू शकतो. 9चा पाढा जर तुम्हाला येतोय, तर 9 × 54 9 × 7 = 63, म्हणजे हे उत्तर 6च्या रेंजमध्ये असायला पाहिजे. आणि जर शेवटी 6 आहे तर 6च्या पाढ्यामध्ये 6 कधी येतात? 6 × 6 = 36 मध्ये. मग याचं उत्तर आपलं येईल 66. मग आता तुम्ही जर म्हणाल की इथं पर्यायामध्ये जर 66 कुठे दिसत नाहीये, पण हे 66 काय आलं की आपल्याला ती वस्तू 66% मध्ये मिळते. मग याचा अर्थ जो आपल्याला वस्तू विकतोय त्याने आपल्याला किती सूट दिली? मग 100 मधनं 66 जर आपण वजा केले तर त्याने आपल्याला 34 सूट दिली. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. एका स्टेपमध्ये हा प्रश्न सॉल्व्ह होतो. बाकी याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा काही करायची गरज नाहीये. एकदम इझी क्वेश्चन्स आहेत, रॅपिड फायर आपण करून घेऊ. गट क साठी खूप इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. एका व्यक्तीने वार्षिक 30% दराने चक्रवाढ व्याजाने ₹15,000 घेतले. जर व्याज 6 महिने चक्रवाढ होत असेल तर 1 वर्षानंतर किती रक्कम भरावी लागेल? तर आता 30% दराने केलेले आणि व्याज 6 महिने चक्रवाढ. आता आपण तुम्हाला मी शिकवलेलं आहे, तुम्ही माझे लेक्चर बघितले असतील कंपाऊंड इंटरेस्टचे. तर 2 वर्षासाठी आपण डायरेक्टली काय करतो, 2:1चा वापर करतो. 15,000चे आता 30%. पण आता काही जण म्हणतील 2 वर्ष का घेतलं? कारण व्याज 6 महिने, जरी 1 वर्ष दिलेलं आहे पण 6 महिने म्हणजे आपल्याला 2 वेळा मिळेल, म्हणून आपण 2:1 घेतलेले. आणि 30% हे वार्षिक आहे, मग 2 वेळा मिळणार, तर 15 आणि 15 आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला मग पहिले काय करावं लागेल, 15,000चे 15% घ्यावे लागतील. मग 15,000चे जर आपण 15% घेतले तर 15 × 15 केलं 225, म्हणजे 2,250 आपलं उत्तर येईल. आणि 2,250चे 15% आपल्याला घ्यावे लागतील. मग 2,250चे जर 15% आपण घेतले तर या ठिकाणी 1 तुमचा कट झाला. 5 त्रिक 15 तुम्ही करू शकता आणि 5 दुने असं केलं तरी चालेल. नाहीतर मग एवढं मोठं नसेल करायचं तर तसंच ठेवा. आणि मग आपण असं पण करू शकतो, 2 2 5 0चे 15%. तर मग 1 कट करा, 15 5 75, 15 दुने 30 37, 15 दुने 30 आणि 3 33, 337.5. तर हे जे आहे ना 337.5 ते तुम्हाला या ठिकाणी विजिबल दिसत असेल बघा. त्यामुळे डायरेक्ट आपण पूर्ण न करता याच्यावरनं पण करू शकतो. मग काही जण म्हणतील कसं काय, हे पूर्ण करायचंय तर पूर्ण पण करा. मग याला डबल केलं आपण तर हे 4,500 होईल आणि त्याच्यामध्ये हे 337.5 ऍड होतील. मग हे काय बनेल, 4,837.5. मग इथे तुम्हाला दिसते 837.5 आणि 15 मध्ये 4 ऍड केल्यावर काय होतं, 19 झालं. सिंपल. या टेक्निक तुम्हाला कुठे मिळणार नाही, फक्त माझ्या लेक्चरमध्येच ह्या टेक्निक तुम्हाला मिळणार आहे, कारण ही आपण डेव्हलप केलेली टेक्निक आहे, रेशो टेक्निक. चला नेक्स्ट जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 69. ॲव्हरेज ऑफ 90 रिझल्ट इज 38. 90 निकालांची सरासरी 38 आहे. प्रत्येक निकालातनं 4 वजा केले तर नवीन सरासरी काय, 34. 38 मधनं 4 वजा केले 34. बाकी काहीच करायचं नाही, ट्रिकी अप्रोच आहे. फक्त लोकांना वाटतं सॉल्व्ह करायचं, काही सॉल्व्ह करायची गरज नाही, कारण प्रत्येकातनं 4 वजा केले म्हणजेच पर हेड 4 वजा केले म्हणजे ॲव्हरेजमधनं 4 वजा होतील. 38 मधनं 4 वजा केले, उत्तर येणारे 34. खालील प्रश्नात दिलेल्या मालिकेतील गहाळ संख्या निवडा. 1 16 31 46 61. 15चा पाढा येत असेल तर 15 दुने 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाची 75. एक एक्स्ट्रा केला 76, झालं उत्तर. असा एकदम फास्ट. बाकी आपल्याला काही याच्यामध्ये लक्ष द्यायची गरज नाही, पटापट पटापट उत्तर येतात. आता इथे पण नंबर सिरीज दिलेली 8 4 6 3 8 3 8 4. तर हे छोटं छोटं होताना दिसतं आपल्याला. 84 नंतर 5 झालेले आहे, नंतर परत 226 झालेले आहे, म्हणजे डिक्रीजिंग मध्ये सिरीज दिसते. तर यामध्ये जर आपण बघितलं, गॅप बघावं लागेल आपल्याला काय होतोय. पण एक डोकं जर वापरलं इथे बघा, तुमचं लक्ष जर असेल, नीट लक्ष दिलं तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कळतात.
मागे आहे 3, मागे आहे 4, मागे आहे 5, मागे आहे 7, मागे आहे 8, म्हणजे मागे आहे 7 पाहिजे आपल्याला. मागे आहे 7 असा फक्त एकच पर्याय आहे. झालं उत्तर. फास्ट फॉरवर्ड, जास्त वेळ घालवायचा नाही. ग्रुप सीए हे काय यूपीएससी किंवा मोठं कुठलं एक्झाम नाही की ज्यामध्ये एका प्रश्नाला आपल्याला खूप वेळ द्यावा लागणार आहे. असं पटापट पटापट होतं, त्यामुळे मग आपला स्कोर वाढतो. आणि जर रेग्युलरली सॉल्व्ह करायचं तर मग तुम्हाला त्यातला गॅप काढावा लागेल. चला आता 72वा क्वेश्चन. आता इथे पण एफचं ई झालं, एक्सचं डब्ल्यू झालं, लगेच चेंजेस आपल्याला कळत आहेत. यामध्ये आपल्याला काय करायला लागेल? पर्याय क्रमांक 3 मला दिसतोय उत्तरामध्ये. काय झालं इथे? आता जी, आता एफ ई, एकचा गॅप, मग जी एफ तसा गॅप येईल. एक्स डब्ल्यूचा गॅप आहे तसा के एलचा गॅप येईल. मग तसं इथे वाय आणि एक्सचा गॅप आहे, तसं इथे एन आणि एमचा गॅप येईल. जसं इथे आय आणि एचचा गॅप आहे, मग तसं बी आणि एचा गॅप येईल. हे असं आपलं आन्सर त्या ठिकाणी बनून जाईल. तर 72चा आन्सर मग तुमचं काय येणार आहे? 3. ABCDचं आपल्याला त्या ठिकाणी लॉजिक वापरायचं आहे. आता इथे स्टेटमेंट्स दिलेले आहेत आपल्याला. सर्व डब्ल्यू हे सी आहेत. सर्व डब्ल्यू हे सी आहेत. काही पी हे डब्ल्यू आहेत. काही पी हे डब्ल्यू आहेत. हे असं होईल. आणि हा पार्ट मग आपला वेगळा एक इंटरसेक्शनचा पार्ट बनतो. आता काय विचारलेलं आहे? काही सी हे पी आहेत. काही सी हे पी आहेत, बरोबर. कोणताही पी हा सी नाही. कोणताही पी हा सी नाही. कोणताही पी हा सी नाही. हे तर नाही येणार. काही सी हे डब्ल्यू आहेत. काही सी हे डब्ल्यू आहेत. मग हे पण येईल. मग आपल्याला काय लिहावं लागेल? 1 आणि 3, म्हणजे पर्याय क्रमांक 2, 1 आणि 3 हा तुमचा त्या ठिकाणचा आन्सर येते. 1 आणि 3. पुढे 74. चला आता काय दिले याच्यामध्ये? 8 मुले ABCD एका ओळीत दक्षिणेकडे तोंड करून बसलेली. तर उत्तर दक्षिण, म्हणजे दक्षिणेकडे तोंड केले तर त्यामुळे तुम्हाला राईट लेफ्ट त्याचा कळेल. मग हा त्याचा राईट होईल, हा त्याचा लेफ्ट होईल. दक्षिणेकडे बघतात. तर ए आणि एच हे रांगेच्या टोकाला आहेत. म्हणजे आपल्याला ए आणि एचचं पोझिशन कळलेले. ए आणि एच हे रांगेच्या टोकाला आहे. ई आणि एफ हे बीचे लगतचे शेजारी आहेत. ई आणि एफ हे बीचे लगतचे शेजारी आहेत, असं आपण लिहिलं. सी हा बीच्या डावीकडे चौथा, बीच्या डावीकडे चौथा. मग हे जर असं केलं तर 1 2 3 4, सी हा बीच्या डावीकडे चौथा, 1 2 3 4 हे असं बसेल. एफ हा एच्या लगेच डावीकडे आहे. एफ हा एच्या लगेच डावीकडे आहे. एफ हा एच्या लगेच डावीकडे आहे. मग आपल्याला समजा इथे ए जर आपण घेतला तर एच्या लगेच डावीकडे एफ येईल. पण आपल्याला ए हा त्यांनी काय केलेलं आहे? एंडला सांगितलेलं आहे लिहायला. म्हणजे हे सगळं आपल्याला बदलावं लागेल. म्हणजे आपल्याला एला या साईडला, बी असं जे घेतलेलं आहे ते चेंज करावं लागेल आपल्याला. मग ए या साईडला घेऊन आपल्याला त्याचं लेफ्ट राईट चेंज करावं लागेल. पुढे काय दिलेलं आहे अजून? एफ हा एच्या लगेच डावीकडे आहे. एफ हा एच्या लगेच डावीकडे, म्हणजे एला आपण पहिले काढू. एची डावी बाजू ही उजवी झाली, ही डावी झाली. एफ हा एच्या लगेच डावीकडे. डी हा सीच्या जवळचा शेजारी नाही. आणि आपल्याला दिले ईच्या लगेच उजव्या बाजूला कोण बसलेला आहे हे आपल्याला विचारलेले. पण आता हे एवढं सगळं बनवायच्या आधी आपण इथेच बघू शकतो की ईच्या उजव्या बाजूला आपल्याला बी दिसतोय. म्हणजे कधी कधी काय होतं की पूर्ण आपल्याला बनवायची गरज पण नाही. त्यामुळे अशा प्रश्नांमध्ये ना एंड लाईन महत्वाची, लास्ट काय विचारले. कारण पूर्ण डायग्राम कधी कधी आपली बनत नाही, आपण कन्फ्यूज होतो, अरे हा कुठे बसतो हे आपल्याला कळत नाही. पण आपल्याला जे विचारलेले ते जर आपलं होत असेल तर पूर्ण करायची गरज नाही, कारण इथेच तुमचं क्लिअर होऊन जाते जी गोष्ट तुम्हाला पाहिजे ती. त्यामुळे बाकीची आपल्याला करायची गरजच पडणार नाही. चला पुढे जाऊयात आपण. चला आता हे गणित जे दिलेले 75, याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं? साईन टाकायला लागतील सगळ्या, आणि साईन टाकून तुमचं उत्तर येऊन जाईल. मग आता काय इथे 16 ए, ए म्हणजे काय? 16 ए, 13 बी सी आणि 85 आणि 15 ए 20 बी 7 110 देन 10 ए बी. तर यामध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन अशी साईन पाहिजे. तर मला असं वाटतं की या प्रश्नामध्ये ना त्यांनी ते मिस केलेले, साईन दिलेले नाही आहेत. 16 अधिक 13 अधिक 6 गुणिले 9 भागिले असे ते साईन पाहिजेत. म्हणजे ह्या क्वेश्चनमध्ये काहीतरी मिस्टेक आहे.
त्याचे ते सायन्स असल्याशिवाय हे सॉल्व्ह होणार नाही. कारण एची व्हॅल्यू काय घेणार तुम्ही, ॲडिशन आहे, बी काय घेणार, सी काय घेणार, इथे ते लिहून दिलं पाहिजे होतं की ए म्हणजे ॲडिशन, बी म्हणजे सबट्रॅक्शन किंवा सी म्हणजे गुणिले, डी म्हणजे भागिले. असं लिहून दिलं की आपण ते त्याच्या जागी पुट करणार आणि मग आपलं ते आन्सर येणार आहे. कारण मग आपण असं हे एक 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 सिंगल पुट करत बसलो तर त्यात वेळ खूप जाईल. म्हणजे आता मी जर इथे ॲडिशन केलं 16, 10, 26, 3, 29, मग 29 आणि मग 6चं काय करायचं, 29 आणि 6 समजा मी वजाबाकी केली तर 25 येईल, मग 25 9 येईल, मग तसं पण नाही आहे. मग इथे 6 9 मध्ये काय आहे, बेरीज आहे का वजाबाकी आहे, मग 6 9 54, मग हे जर सगळं ॲड केलं तर 16 13 29, 6 35 9 85, ते साईन त्यांनी दिले पाहिजे. तर या ठिकाणी साईन दिलेले नाही आहेत, तर हे तुम्हाला एकदा चेक करावं लागेल. याचं आन्सर तर आपण दिलेलं आहे 80, सायन्सचं मी अपडेट करून टाकेल पुढे टेस्टमध्ये. आता याच्यामध्ये दिलेले बघा, टाईमला 43 दिलेले, व्हेनला 46, तर टर्नसाठी कुठला संकेत आणतोय. चला आता हा कितवा प्रश्न आहे तुमचा, 76वा. तर आता टाईमला 43 दिलेले आहे. मग आता आपल्याला ABCD मधले सगळ्यांची नंबरिंग माहीत असली पाहिजे. तुम्हाला हा शब्द माहिती असेल इजोटी, आणि त्याने आपण नंबरिंग देतो 5 10 15 20 आणि 25. मग आता टाईमचा नंबर किती आहे, 20. आता आय, तर ABCDEFGHIJK, HIJK, तर आय कितीवर असतो, 9. HIJK JKLMNO, तर असं AKLMNO, तर M कितीवर येतो, 13वर, आणि ई तर 5वर. मग याची जर आपण बेरीज केली, 20 आणि 9 29, 10 39, 42 5 47, पण यांनी 43 दिले, म्हणजे 4 कमी केलेले आहेत. मग तसंच आपल्याला हे टर्नचं करावं लागेल आणि 4 कमी करावं लागतील. मग टर्नमध्ये टी तर 20वर आहे, ABCDEFGHIJK LMNO, मग हे 14वर येईल. LMNO PQR 18वर येईल. STU 21वर येईल. 20 20 40 41 10 51 8 59 69, आणि 4 तर तसं पण आपल्याला वजाच करायचे, 69 म्हणणं म्हणजे आपल्याला हेच उत्तर येणार आहे. आणि 4 73 येतील, टोटल 73 येईल, आणि 73 मधनं 4 वजा केल्यावर 69 येणार आहे. जस्ट ॲड करायचं होतं नंबर, आणि मग त्यातनं ते मायनस करायचं, एवढंच काम होतं याच्यामध्ये. बँगलोर सिटी ऑफ गार्डन आहे, श्रीनगर सिटी ऑफ लेक्स आहे, कोलकाता सिटी ऑफ जॉय. आता ज्यांनी ऐकलं नसेल त्यांना माहित नाही, ज्यांना ऐकलंय कधी ना कधी कुठे, तरी डायरेक्ट सांगता येईल की कोलकाता म्हणजे सिटी ऑफ जॉय म्हणून ओळखली जाते. निष्कर्षवाला क्वेश्चन आहे. काय दिलेले आता, सर्व एल हे व्ही आहेत. 78वा प्रश्न, सर्व एल हे व्ही आहेत, सर्व एल हे व्ही आहेत, कोणताही एल हा जे नाही, कोणताही एल हा जे नाही, सर्व व्ही एल आहेत, सर्व व्ही एल आहेत, चुकलं, काही पाहिजे, सर्व जे व्ही आहेत. म्हणजे याच्यामध्ये कुठलंच तुमचं फॉलो होणार नाही बघा. नायदर कन्क्लुजन फॉलोज, हे तुमचं ऑप्शन असलं पाहिजे. पुढे म्हटलेलं आहे, इन अ सर्टन कोड लँग्वेज डेफिनेटला फिट डीनी केलेलं आहे, बफेलोला तो अटॅचला कसं करणार, म्हणजे त्यातल्या त्यातच फक्त त्यांनी रिअरेंज केलेले आहे. मग आता अटॅचला कसं करतील, जसं आता डेफिनेटमध्ये जर तुम्ही बघताय, तर असं जर आपण बघितलं, डी हा पहिला आहे, तर डी इथे कितीवर गेला आहे, 5वर गेलेला आहे. तसंच बफेलोमध्ये बी पहिला आहे, तर किती, 5वर गेलेला आहे. मग तसंच बघायचं, अटॅचमध्ये ए पहिला आहे, तर तो 5वर गेलेला असला पाहिजे. मग आता 5वर ए कुठे आहे ते बघायचं, इथे 5वर दिसतोय ए, या ठिकाणी नाही आहे, म्हणजे हे कट झालं, या ठिकाणी आहे, या ठिकाणी पण आहे. मग आता अजून काय महत्त्वाचं दिसतंय का ते बघायचं. आता जसं की हा आय इथे होता थर्ड लास्टमध्ये डेफिनेटमध्ये आय, तर तो एंडला गेलेला दिसतोय आपल्याला, पण आय 2 आहेत त्याच्यामध्ये. मग अजून तुम्ही काय एफची पोझिशन बघा, एफला काय झालेलं आहे, तर एफ डेफिनेटमध्ये एफ एकच आहे, तो पुढे आलेला दिसतोय. मग तसंच बफेलोमधला एफ आहे, तो पण पुढे आलेला दिसतोय. मग तसं अटॅचमधला टी पण आपल्याला पुढे आलेला दिसतोय. मग TAEDATCH, TAEDATCH हे पर्याय TAED, आणि इथे TEAD, आणि इथे TAED. मग आता हे दोन पर्याय सेम दिसतात,
एई इथे पण दिसते, तर हे आन्सर येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे हे पण कट होऊ शकतं, किंवा तुम्हाला नंबरिंग सिस्टीम पाहिजे तर नंबरिंग देऊन पण तुम्ही करू शकता. एन ची पोझिशन पण बघू शकता तुम्ही. आता एन कितीवर आहे? 1 2 3 4 5. इथे 5 वर आहे, इथे किती वरती गेलाय? सेकंड लास्टला गेलाय. मग अटॅच मधला हा सी जो आहे 1 2 3 4 5, तो सेकंड लास्टला गेला पाहिजे. मग सेकंड लास्टला कुठे कुठे गेलेला दिसतोय? तर आता इथे नाहीये सेकंड लास्टला, म्हणजे हे कट झालं. म्हणजे असं आपण एक एक कट पण मारू शकतो. म्हणजे पहिले 2 कट झाले, आता 3 आणि 4 मध्ये आपल्याला बघायचे काय येईल. मग आता 3 आणि 4 मध्ये अजून काय? सी ची पोझिशन पण झाली. डी एफ. आता टी ची पोझिशन बघा. टी इथे सेकंड लास्टला होता. टी कुठे गेलाय? तिसऱ्या नंबरवर गेलेला आहे. मग याच्यामध्ये ई सेकंड लास्टला आहे, तर तो तिसऱ्या नंबरला आला पाहिजे. बरोबर. ई सेकंड लास्टला आहे ना इथे, डेफिनेटमध्ये तिसऱ्याला आहे. तर टी हा सेकंड लास्टला आहे, तर टी सेकंड लास्टवरून थर्डला गेला पाहिजे. मग यामध्ये ई सेकंड लास्टला तो थर्डला आला पाहिजे. मग कशामध्ये दिसतोय? याच्यामध्ये दिसतोय मला, पण इथे नाही दिसत आहे. झालं, एवढंच करायचं होतं. पुढे लसावी शोधा. तर लसावी तर एकदम बेसिक कन्सेप्ट आहे. आता आपल्याला दिलंय 9/4 21/10 63 20. लसावी शोधायचं म्हणजे 9 21 आणि 63 कुठल्या पाड्यात आहेत ते आपल्याला शोधावं लागेल. तर 9 21 63 म्हणजे सगळे 63च्या पाड्यात आहेत. म्हणजे इथे 63 वाला ऑप्शन काय? ऑप्शन 4. डायरेक्ट उत्तर आलं, काय करायचीच गरज नाही. हे एकदम सिंपल क्वेश्चन आहे. पी क्यू आरचे गुणोत्तर अनुक्रमे 6 5 9 आहे. जर बेरीज 400 असेल, संपलं. आता इथे 6 5 9 म्हणजे 200, हे 20 झाले. 5 6 11 9 20 20 म्हणजे एकाची व्हॅल्यू 20 झाली. पी आणि आर मधला गॅप विचारलाय, मग 3 आणि 20 म्हणजे 60 आलं उत्तर. ज्याला तुम्हाला समजत नसेल त्यांच्यासाठी लिहून पण देतो मी. 6 5 आणि 9 यांची बेरीज केली तर किती येते? 20. मग 20 बरोबर 400 आलं, म्हणजे एक्स पकडलं आपण. तर मग हे एक्सची व्हॅल्यू किती येणार? 20 येणार. मग हे आहे 6 आणि 9, म्हणजे त्यात फरक आहे 3 एक्सचा. मग 3 गुणिले 20 जर आपण केलं तर डायरेक्ट उत्तर आपण किती लिहू शकतो? 60 लिहू शकतो. पर्याय क्रमांक 1 81 मध्ये. आता टाइम अँड वर्कचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. एकटा एम एक काम 14 दिवसात करू शकतो. M2 ते 70 दिवसात. M3च्या मदतीने आता सोपं आहे. 1 14 दिवसात, 17 दिवसात. सीचं माहीत नाही, आणि M3च्या मदतीने ते काम 7 दिवसात करतात. तेच काम एकटा M3 किती दिवसात करू शकतो? पाड्यातली येणारी संख्या 70, 14 पंचे 70, 70 एके 70, एक जसं 7 10 70. म्हणजे 6 आणि 10 मधला फरक आहे 4. 4ने 70ला भाग दिला, मग 70ला 4ने भाग दिला तर 4 एके 4, 4 7 28, 17.5 झालं उत्तर. एवढा फास्ट कसं काय करता येतं? त्यामुळे सांगतोय लेक्चर बघा माझे. मॅथ्स रिझनिंगचे लेक्चर फ्रीमध्ये यूट्यूबवर पण चालू आहेत. बॅच जॉईन केली तर बॅचमध्ये तर याच्यापेक्षा फास्ट शिकवलं जाईल. म्हणजे बॅचमध्ये फास्ट शिकवलं जाईल इन द सेन्स काय आहे की बॅचमध्ये प्रत्येक प्रश्न कसा फास्टरित्या सॉल्व्ह केला जातो हे शिकवलं जाईल. आता बॅचमध्ये फास्ट शिकवलं जाईल म्हणजे बॅच लगेचच संपवायची घाई गडबडीत असं नाही. हे जे आपल्याला एक्झामसाठी एकदम फास्ट लागतं ना, ते सगळं तुम्हाला मिळेल. आता इथे बघा, वर्गात 40% मुली आहेत, मुलींची संख्या 54 आहे. मग मुली 60 असतील, 6 9 54, 4 9 36 झालं उत्तर 36. ही लेवल आपल्याला क्रिएट करावी लागेल जर एक्झाम क्रॅक करायची. घरी बसायचे तर मग आरामात टाइमपासमध्ये काय पण करता येईल. 100% असतात, 100% मधले मुले जर 40 झाले तर मुली 60 आहे, आणि 60ची व्हॅल्यू त्यांनी 54 दिलेली. 60ची व्हॅल्यू 54 तर 40ची किती असं लिहून आपण डायरेक्टली करू शकतो. 0 0 गेला, 6 9 54 आणि 9 आणि 4 9 चौक 36. डायरेक्ट उत्तर 9 चौक 36 आलं आपलं. नेक्स्ट पुढे दिलेले 70,000 आपल्याला एबीसी मध्ये वाटायचे. तर एबी 2 3 आहे, बीसी 4 5 आहे, आणि फाइंड द शेअर ऑफ ए. मग इथे आपल्याला काय करावं लागेल? रेशो सेम करून घ्यावा लागतो. एबी 2 3 दिलेलं आहे, बीसी 4 आणि 5 दिलंय. मग इथे आपल्याला 4ने गुणावं लागेल, आणि इथे आपल्याला 3ने गुणावं लागेल. मग इथे काय होईल? 2 चौक 8, 3 चौक 12, 4 त्रिक 12, 5 त्रिक 15. मग हा 12 कॉमन फॅक्टर आला. मग आता हे 8 12 आणि 15 टोटल आपलं तुमचं किती आलं? 35 आलं. मग 35ने याला जर भाग दिला, 35 दुने 70, म्हणजे 2000चा एक आला. तर एक एचा वाटा विचारलेला आहे. 2 16 16 त्यांनी दिलेलं आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. तुम्हाला दिसत नसेल, पर्याय क्रमांक 4 मध्ये. आता शेवटचा क्वेश्चन जो आपल्याला दिलेला आहे इथे 85.
48 सेंटीमीटर त्रिज्येचा अर्धगोल वितळून 8 सेंटीमीटर त्रिज्येचे किती गोलाकार चेंडू बनवता येतील? तर अर्धगोलचा म्हणजे जो फॉर्म्युला आहे आपल्याला माहिती असेल 2/3 पाय आर क्यूब, आणि मग आपल्याला याच्यामधनं काय करायचंय 4/3 पाय आर क्यूब हे करायचंय. आता या ठिकाणी 3 गेट कॅन्सल, पाय गेट कॅन्सल, तर वरती येईल 2, आरच्या जागी किती येईल 48, आणि इथे काय येणार आहे 4, आणि आर क्यूबच्या जागी काय येईल 8, 8, 8, 8 41, 8 41, 8 41, बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, 6 6 36, 36 त्रिक 108 झालं उत्तर. संपलं. मी तुमच्या समोरच गणित करून दाखवलं. खूप मुलं म्हणतात गट क मध्ये 20 प्रश्न येतात, किती वेळ लागतो. तुम्ही बघा ना आता व्हिडिओ किती मिनिटाचा बनलाय, आणि याच्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगतोय. समजून सांगायची गोष्ट नसती तर पटापट 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 आपण अजून फास्ट करता येऊ शकते यामध्ये. बघा, तुम्हाला या लेवलला पोहोचायचंय तर माझे लेक्चर करण्याशिवाय पर्याय नाहीये. म्हणजे मी हे डायरेक्ट बोलतो, जे रियालिटी आहे ती रियालिटी. एकदा माझ्याबरोबर लेक्चर करा, या लेवलला तुम्ही पोहोचाल. चला, आजसाठी एवढंच. धन्यवाद.